नमस्कार, मी अश्विनी स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कमळ आसन हे कसं स्टिच करायचं. त्याची पूर्ण मापे, पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिथे तुम्ही बघू शकता आपलं कमळ आसन हे रेडी झालेलं आहे. हे तुमच्यासाठी ह्या कमळ आसनमध्ये तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती किंवा काही कलश वगैरे असेल, काही फ्लावर्स वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. खूप छान दिसतं हे कमळ आसन. तुम्ही बघू शकता खूप छान असं फिनिशिंगमध्ये रेडी झालेलं आहे. तर चला आता आपण याची कटिंग करायला सुरुवात करूया. तिथे बघू शकता तुम्ही मी मेन फॅब्रिक हे ग्रीन कलरचं घेतलेलं आहे, त्याच कलरचं अस्तर पण घेतलेलं आहे. तर हा गोल 8 बाय 8चा गोल आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तसं 8.5 होतं. तुम्ही बघू शकता 8.5 बाय 8.5 मापाचा हा गोल आहे. ग्रीन कलरचा त्याच्यासाठी कमळ आसनासाठी खाली जो सर्कल असतो तो ग्रीन कलरचा घ्यायचा आणि वरच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या पिंक कलरच्या घ्यायच्या, जेणेकरून ग्रीन आणि पिंक एकदम असं उठून दिसतं. तर तिथे बघू शकता मी पाकळीसाठी कॅनव्हास घेतलेला आहे. फोल्ड करून कॅनव्हास घेतलेला आहे. तुम्हाला जर कॅनव्हासवर डायरेक्टली नसेल जमत तर तुम्ही कशाचा वहीचा वगैरे पुष्टा वगैरे घेऊ शकता. तर खालच्या साईडने मी 1.5 इंच अंदाजेच घेतलेला आहे आणि पाकळ्यांची जी उंची आहे ती 5.5 घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त उंचीचं कमळ लागत असेल तर तुम्ही 6 इंचाचं पण घेऊ शकता. तर इथून खालून आपल्याला नॉर्मल असा पाकळीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता पाकळीचा असा शेप द्यायचा आहे. कॅनव्हास हे फोल्डिंगमध्ये घेऊन करायचं, म्हणजे जेणेकरून दोन्ही साईडला व्यवस्थित कटिंग होईल पाकळीची. तर आता आपण हे मी जसं ड्रॉ केलं आहे तसं कटिंग करूया. ते बघू शकता तुम्ही किती छान असा पाकळीचा आकार इथे रेडी झालेला आहे. तर असे मी 7 कॅनव्हासच्या पाकळी इथे कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. तिथे मी पिंक कलरचा कपडा घेतलेला आहे. सॅटनचा कपडा आहे हा. पिंक किंवा व्हाईट, रेड असा पण तुम्ही यूज करू शकता. पण शक्यतो ग्रीन आणि पिंक हेच खूप छान दिसतं कॉम्बिनेशन, कारण कमळ आसन हे पिंक कलरचंच असतं. तर आता मी इथे 3 कटिंग करून रेडी केलेले आहेत. कॅनव्हास 7, त्याच कलरचं पिंक कलरचे 7 पाकळ्या आणि अस्तरच्या 7 पाकळ्या असं मी इथे रेडी करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कॅनव्हास हा यूज करायचाच, त्याने छान फिनिशिंग येते पाकळ्यांची. तर आता पहिल्यांदा आपल्याला जो मधला सर्कल आहे त्याची फिनिशिंग करून घ्यायची आहे. त्याला चौबाजूने अर्धा इंचावर शिलाई करायची आहे. एक साईड थोडीशी ओपन ठेवायची आहे पलटे करण्यासाठी. तर इथे बघू शकता तुम्ही मी पूर्ण गोल पाव इंचावर किंवा अर्धा इंचावर शिलाई करू शकता. आता इथे आपल्याला पूर्णपणे खाची मारून घ्यायची आहे. जिथून आपण ओपन ठेवलं होतं तिथून आपल्याला पूर्णपणे कपडा बाहेर काढायचा आहे. तो सर्कल सगळ्या साईडने व्यवस्थित असा गोल आकारात आला पाहिजे. कशाच्या तरी मदतीने कुठे चुन्या वगैरे असतील तर कशाच्या तरी कैची किंवा रिवाइंडर वगैरे असतं त्याच्या मदतीने तुम्ही हा गोल पूर्णपणे व्यवस्थित हे करा. बघू शकता. जर तुमचा कपडा एकदम सुळसुळीत असेल तर तुम्ही त्याच्यावर इस्त्री पण करून घेऊ शकता. आता जी आपली ओपन बाजू आहे त्याच्यावर मी शिलाई करून घेते. आता सगळ्या साईडने शिलाई करून दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपल्याला पाकळ्यांची फिनिशिंग करायची आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे फिनिशिंग करताना आपल्याला पहिला कॅनव्हास घ्यायचा आहे, त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे. जेणेकरून आता पलटी करताना आपल्याला चौबाजूने तिन्ही बाजूने शिलाई करायची आहे आणि पलटी करताना अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या बरोबर मधूनच आपल्याला पलटी करायचं आहे, जेणेकरून जे कॅनव्हास आहे ते आत जाईल आणि अस्तर बाहेरून राहील, म्हणजे कॅनव्हास दिसणार नाही. आता बघू शकता तुम्ही इथे मी शिलाई केलेली आहे. शिलाई करते. जो मेन कोन असतो वरच्या साईडचा जो कोन असतो तो व्यवस्थित असा आला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता. आता आपण इथे आपल्याला तिन्ही बाजूने एकदम कट टू कट छोटे कट्स द्यायचे आहेत. एकदम बाजूबाजूने कट्स द्यायचे आहेत. तेव्हाच आपला पलटी केल्यावर
पाकळ्यांची फिनिशिंग व्यवस्थित अशी दिसेल. सगळ्या साईडने एकदम पाव इंचाच्या अंतरावर कट करायचे आहेत. आता आपण तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पलटी करायची आहे आपल्याला. पलटी करताना पण एकदम हळूहळू पलटी करा, जेणेकरून कॅनव्हास फाटणार नाही. कॅनव्हास घेतानाच कडकमधला कॅनव्हास घ्यायचा. जे पातळ कॅनव्हास असतात त्याने पलटी करताना कधी कधी कॅनव्हास फाटतो. आता कशाच्या तरी मदतीने, रिवाइंडरच्या मदतीने हा जो कोना आहे, जो वरच्या साईडचा पाकळीचा, तो एकदम बाहेर परफेक्ट हा आलाच पाहिजे. तेव्हाच कमळ आसनची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिसते. जो कोन आहे तो व्यवस्थित बाहेर आला पाहिजे. तुम्ही कमळ आसनासाठी सॅटिनचा फॅब्रिक किंवा शाईनमधले जे पीस असतात त्याचा पण यूज करू शकता. ते बघू शकता, छान असा आपला पाकळीचा आकार इथे रेडी झालेला आहे. कॅनव्हास वगैरे पूर्णपणे आत गेलेला आहे. याच्यावर आपल्याला कोणतीही दापटीप वगैरे द्यायची नाही आहे. तुम्ही बघू शकता, त्याच्यावर इस्त्री फिरवून घेतलेली आहे. तुम्ही इस्त्री फिरवल्यावर खूप छान अशी फिनिशिंग येते. आता आपल्याला खालच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. आता हे उरलेल्या पाकळ्या मी इथे पूर्णपणे रेडी करून घेते. कमळ आसनासाठी तुम्हाला जसं सांगितलं तसं, जर तुमच्याकडे शाईनचा कपडा नसेल तर तुम्ही सॅटिन फॅब्रिक जे येतं ते सॅटिन फॅब्रिकचं पण इथे यूज करू शकता. सॅटिन फॅब्रिकची पण कमळ आसन खूप छान दिसतात. रेड, पिंक किंवा व्हाईट ते खूप छान दिसतात. आता तुम्ही बघू शकता, इथे आपले पूर्ण त्याला प्रेस करून एकदम कमळ आसनचे ते पाकळ्या आपल्याला रेडी झालेले आहेत. खूप छान अशा. कडक जर कॅनव्हास घेतला तर प्रेस करायची पण गरज पडत नाही. आता आपल्याला खालच्या साईडने आपण सगळ्या पाकळ्यांना शिलाई करून घेऊया. आता शिलाई करून झालेली आहे. एक्स्ट्राचा धागा, एक्स्ट्राचा थोडासा कपडा, कॅनव्हास मी कट करते जेणेकरून वरच्या साईडने दिसणार नाही. आता आपल्याला असं जागेवर फोल्ड करून एक छोटासा टक्स करायचा आहे. टक्स मी अंदाजेच केला आहे, पण तरी तुम्हाला सांगते 1.5 ते 2 इंचाच्या उंचीवर हा टक्स करायचा आहे. तर मी ते टक्स करून घेते. आता ते बघू शकता तुम्हाला जर टक्स अजून मोठा हवा असेल तर तुम्ही 2.5 ते 3 इंचावर पण घेऊ शकता. जर पाकळी तुमची मोठी असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं पाकळीची उंची तुम्ही तुमच्या मानाने 6, 6.5 ठेवू शकता. तर बघू शकता मी 1.5चा टक्स केलेला आहे, तर तुम्ही 2, 2.5चा पण टक्स करू शकता जर पाकळी मोठी घेतली तर. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते कोणत्या पॅटर्नमध्ये आपल्याला इथे कमळ आसन जे आपल्या पाकळ्या आहेत ते लावायचे आहे. ॲडजस्ट करून याला सुमारे 7 पाकळ्या लागलेल्या आहेत. हे छोटंसं कमळ आसन आहे. तर इथे बघू शकता, ॲडजस्ट करून आपल्या 7 पाकळी इथे परफेक्ट बसलेल्या आहेत. याला मी आता सगळ्या बाजूने पिनअप करून घेते आणि पिनअप झाल्यावर जसं आपण ठेवलं आहे पाकळ्या तशाच त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. तर याच्यावर हळूहळू आपल्याला शिलाई करून पाकळ्या पूर्ण त्याला अटॅच करायच्या आहेत. या छोट्या कमळ आसनासाठी 7 पाकळ्यांमध्येच कमळ आसन रेडी होतं. ते बघू शकता, आपलं पाकळ्या पूर्णपणे इथे लावून रेडी झालेल्या आहेत. त्याच्या पिना वगैरे मी काढून घेते. एक्स्ट्रा राहिलेला धागा वगैरे कोणत्याही साईडने ठेवायचा नाही, तो कट करून घ्यायचा. तर आता तुम्ही बघू शकता, छान अशा पाकळ्या आपल्याला इथे अटॅच झालेल्या आहेत. छान असं पाकळ्या इथे रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्याच मापचा गोल कटिंग करून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावर लावायचा आहे. त्याच्यावर आपल्याला त्याच मापाचा गोल मी इथे कट करून घेतलेला आहे.
जो खालचा आपण 8x8चा होता त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच कमी घेऊन हा गोल कटिंग केलेला आहे मी उदाहरणार्थ 7 इंचाचा 7 ते 7.5 इंचाचा हा सर्कल कट करून घेतलेला आहे. आता हा त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे शिलाई देऊन व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. आता लावून घेतल्यावर तुम्ही बघू शकता मी ते त्याच्यावर छोटीशी अशी लेस लावते. तुमच्याकडे जर ती समोसा लेस वगैरे दुसरी लेस असेल तर तुम्ही ती पण लावू शकता. खूप छान दिसते, पण गोल्डनच लेस लावा, गोल्डन लेस छान दिसते. आता एक्स्ट्रा कट करून मी लेस त्याच्यावर ॲडजस्ट करून घेते. आता इथे आपली लेस वगैरे लावून पूर्ण रेडी झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं कमळ आसन छान असं रेडी झालेलं आहे. पाठच्या साईडने कुठेही धागा वगैरे कॅनव्हास वगैरे काहीही दिसत नाही. किती छान असं आपलं कमळ आसन इथे रेडी झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.